बनगरवाडी. लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. दशम्याची पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो होतो. अद्याप सर्वत्र काळोख भरून राहिला होता. चांदण्या चमकत होत्या. समोर वळसे मारीत चाललेली गाडीवाट तेवढी फिकट अशी दिसत होती. रात्र किती आहे, किती वेळाने उजडणार आहे याचा निश्चित अंदाज बांधता येत नव्हता. मी फार लवकर तर निघालो नाही ना, अशी शंका वरचेवर मनात येत होती. माझ्याच पावलांचा आवाज मला मोठा वाटत होता. रातकिडे किरकिरीत होते. गार वारा कानाशी आवाज करीत होता. बराच वेळ चालल्यामुळं अंगात एक लय भरली होती. वाट चुकण्याची भीती वाटत होती, कारण यापूर्वी मी कधी बनगरवाडीला आलो नव्हतो. हे गाव कसे असेल, काय असेल, तिथली माणसे माझ्याशी कशी वागतील, तिथे गेल्यावर राहायचे कुठे, असले प्रश्न मी स्वतःलाच विचारित होतो. 2 दिवस राग रंग बघून मला परत फिरायचे होते. कायम राहायचे म्हणजे काही सामान सुमान आणायला पाहिजे होते. आज केवळ धोतर, चादर, 2 कपडे एवढे घेऊन मी चाललो होतो. माळावर गार झोंबरे वारे वाहू लागले. चांदण्यांचे तेज कमी झाले. धड चांदण्याचा उजेड नाही, धड उजाडलेलंही नाही, अशी मधली अवस्था झाली. बाभळी तरवड सारख्या झुडपांचा ओळखू येणारा वास जाणवू लागला. वाटेवरची धूळ पायाला गार लागू लागली. बघता बघता काळोख नाहीसा झाला. दिसू लागले झाडे, झुडपे, दगडगोटे यांना आकार आला. चांदण्या दिसेनाशा झाल्या. रातकिड्यांचे गाणे थांबले. झोपेतून जाग्या झालेल्या कावळ्यांची जड कावकाव ऐकू आली. तांबडा पिवळा सूर्य माळा आडून वर आला. हिरवळ प्रकाशाला पिवळी झळाळी आली. बोरींच्या झुडपात बसून राहिलेल्या 7 बाया जाग्या झाल्या. शेपटी नाचून कलकलू लागल्या. झुडपात पिसे फुलवून बसलेले होले पायांवर उभे राहून आवाज टाकू लागले. कावळे भराऱ्या घेऊ लागले. माळावर वाळून पडलेले गवत सूर्याच्या पहिल्या किरणांनी उबदारले. त्याच्या खाली असलेले कीटकांचे जग जागे झाले. मुंग्या तुरतुरल्या. टोळ उड्या हाणू लागले. सरडे सरसरले. माळावर लहान गर्दी करून आत राहिलेले गुंडी किडे घसरून आत पडणाऱ्या किड्यांना पकडून खाण्यासाठी अंगावर माती घेऊन तयार राहिले. मुरमाटाच्या बुंध्यावर बसून राहिलेले हिरव्या झगझगीत रंगाचे भुंगे मुरमुटीची तुरट पाने खाऊ लागले. माळावरच्या बिळातून घोरपडींनी मुडकी बाहेर काढली. गळ्याखालचा भाग हलवीत त्या जिभेच्या टप्प्यात येणाऱ्या कीटकांची वाट बघू लागल्या. झाडे सोडून होले रस्त्यावर आले आणि डोलदार माना हलवीत धुळीत पडलेले गवताचे बी टिपू लागले. सपाट झालेल्या धुळीवर त्यांच्या पायांचे ठसे नक्षीकाम केल्यासारखे उठू लागले. पाठीशी असलेली पिशवी हातात घेऊन मी भराभर चालू लागलो. अनवाणी पायांनी धूळ उडवू लागलो. लेहंग्याच्या फडक फडक आवाजाने वाटेवरचे होले वावरून उंच उडू लागले. लांब टांगा टाकीत मी चालत राहिलो. चालून चालून पोट खोल गेले. पिशवीतील भाकरीचा, लसणाच्या चटणीचा, सांडग्याचा वास फार येऊ लागला. पण मी नेटाने पाय उचलीत राहिलो. बोटांच्या फटीतून धूळ वर येत होती. पावलांवर पुटे चढत होती. लेहंगा मळत होता आणि वाट लांबतच होती. आजूबाजूला पिवळ्या करड्या रंगाचे माळ पसरले होते. पाहावे तिकडे उघडे माळ. अगोदर भगभगीत ओसलेले हे माळ उन्हामुळे अधिक भगभगीत दिसत होते. क्वचित कुठे खोलगट भागात झाडाझुडपांचे हिरवे टिपके होते. हिरवी चोहीकडे दगडगोट्यांनी भरलेली माळ, नेपती, बोराटीची, बाभळ, मुरमुटीची खुरटलेली झुडपे आणि त्यामधून जाणारी धुळीने भरलेली, दगडांनी उंचावलेली, कुठे रुंद तर कुठे अरुंद अशी गाडीवाट. हळूहळू सूर्य वर चढला. पहाटे सौम्य वाटणारे माळरान रखरख करू लागले. सकाळच्या प्रहरी चाललेला पाखरांचा कलकलाट कमी झाला. क्वचित एखादी मातकट रंगाची माळ चिमणी उंच उडून बाणासारखी खाली सूर घेऊ लागली. तिने घातलेल्या उतरत्या शिळेने उगीचच एकाकी वाटू लागले. एक बहिरी ससाणा खाली बघत जमिनीबरोबर तणगत गेला आणि कोकाट्यांनी ओरडून गोंधळ केला. आता आसपास कुठे काळे, कुठे तांबडे असे जमिनीचे तुकडे नांगरून पडलेले दिसत होते. न नांगरलेल्या पडीक जमिनी उन्हाच्या तडाख्याने उलल्या होत्या. पिंढरी एवढा पाय जाईल अशा भेगा जागोजाग पडल्या होत्या. या जमिनी आल्या त्या अर्थी वस्ती जवळ आली असे समजून मी वरचेवर क्षितिजाकडे बघत होतो. पण घरे दिसत नव्हती, झाडी दिसत नव्हती. ऊन टळटळीत आलं. सकाळी गार काल्यासारखी लागणारी धूळ तापली. माझ्या डोक्याभोवती बारीक माशांचा एक थवा घोंगावू लागला. त्या सतत आवाजाने वीट आला. डोक्यावरची टोपी काढून तिथे तो पाठलाग करणारा घोळका हाकलण्याचा मी प्रयत्न केला. पण तो गेला नाही. 100-200 माशा माझ्या डोक्याभोवती फिरत बरोबर येतच राहिल्या. हा माणूस कुठेतरी अनेक माणसे राहणाऱ्या ठिकाणी चालला आहे.
त्याला दिशा बरोबर माहीत आहे. त्याच्या सोबतीने गेलो तर आपण नेमक्या ठिकाणी पोहोचणार आहोत. घाण, राड, सांडपाणी असलेल्या ठिकाणी जाणार आहोत. हा समज असलेल्या माशा डोक्याभोवती घोंगावत माझ्याबरोबर येत राहिल्या. आजूबाजूला सपाट मोकळा माळ, बाजरीची तांबडी राने आणि मध्येच गबाळे पडावे तशी पडलेली 30-35 घरे अशी बनगरवाडी होती. बहुतेक घरांच्या भिंती मातीच्या होत्या आणि छपरे खपलीच्या काडाने साकारलेली होती. काही थोडी घरे धाब्याचीही होती. हर एक घरापुढे लहान मोठे अंगण होते. सांडपाण्यावर वाढलेला लिंबारा शेवगा होता. घराच्या मागच्या बाजूला मेंढरे कोंडण्यासाठी बाभळीच्या काट्यांचे कूड घालून केलेले वाडे होते. कुठे भिंतीला लागून गाडीचे मोडके चाक पडले होते. सगळे नेहमीप्रमाणेच. वाडीत रस्ते असे नव्हतेच. घरे बांधून उरलेली जागा चालण्यासाठी वापरली जात होती, इतकेच. बऱ्याच घरांच्या कबाडांना कुलपे होती. 2-3 लहान मुले एका घरापुढे खेळत होती. घरांच्या सावल्या धुळीने भरलेल्या वाटेवर पडल्या होत्या. त्यात कुठे कुत्रे तर कुठे पांढरी काळी कोंबडी डोळे मिटून बसली होती. डावी उजवीकडे घरं होती. त्यातून बायांनी डोकावून बघितले. पोरे आत पळाली. थोडे पुढे गेल्यावर पटांगण लागले. लिंबाचे एक मोठे झाड लागले. त्याच्या भोवती पार होती. ती गार सावली बघताच कापलेल्या कोंबड्यासारखा जाऊन मी तिच्यात बसलो. टोपी काढली, घाम पुसला, पाय आपटून धूळ झटकली. वरच्या थंड सावलीने घाम जिरला आणि बरे वाटले. भूक लागली होती, पण पाणी कुठे आहे ते ठाऊक नव्हते. विचारावे असे कोणी आसपास दिसत नव्हते. तसे तुकडे खावेत असा विचार मनामध्ये आला, पण भुके इतकी तहानही लागली होती. तोंडातला ओलावा सुकून खारट चव आली होती. ती गार सावली सोडून उठावे असेही वाटेना. उंच केलेल्या गुडघ्याभोवती हातांचा विळखा घालून मी उगीच बसून राहिले. आसपास कसलाही आवाज नव्हता. माझ्या डोक्यावर असलेल्या एका फांदीवर कावळ्याचे जोडपे बसले होते. ते सुद्धा आवाज करीत नव्हते. जरा वेळाने मी आलो. त्याच वाटेने कोणी माणूस येताना दिसला. बरे वाटले. हा माणूस येताच त्याला हाक मारावी, आपण का आलो ते सांगावे, पाणी विचारून घ्यावे, भाकरी खावी असे मनाशी म्हणतो आहे तोपर्यंत तो गडी गावात शिरला. समोर येऊन उभाही राहिला. त्याच्या डोक्याला तांबड्या रंगाचा फटका होता. अंगात गोल सदरा होता. धोतराच्या टोकाबरोबरच एक उंच भालाही त्याने हातात धरला होता. त्याचा चेहरा मोठा आणि लांबोडका होता. गालाची हाडे वर आली होती. नाक सरळ होते. मिशातले केस काळे करडे होऊन धुरकटल्यासारखे दिसत होते. मुळीच संकोच न दाखवता त्याने आपल्या तांबारलेल्या डोळ्यांनी मला पाहून घेतले आणि मिशांवरून बोट फिरवून धुळीत थुंक टाकली. ती मला तोंडावर आल्यासारखी वाटली. उगीच चुळबुळ करून मी पाय खाली सोडले आणि इकडे तिकडे बघितले. दम देताना काढावा तसा आवाज काढून त्याने मला विचारले, काय अंडीवाला हायस का गा? त्या प्रश्नाने फटका बसल्यासारखा मी खाली आलो. क्षणभर काय उत्तर द्यावं हे मला सुधरेना. माझ्या या लेहंग्याने मला एकदम खाली ओढले होते. सुट्या आणलेल्यांच्या थैल्या घेऊन खेडोपाडी अंडी खरीदणारा मुसलमान बनवून टाकले होते. मी गडबडलो, गोंधळलो. तोंडावर ओशाळवाणे हसू आले. सोडलेले पाय वर घेऊन टोपी नीट केली आणि म्हटलं, नाही, मी मास्तर आहे. हा खुलासा ऐकून विचारणाऱ्याला आपण काही वावगे बोललो असे वाटले नाही. डाव्या पायावरचा भार उजव्या पायावर टाकून तो म्हणाला, मास्तर? त्याचा विश्वासच बसला नाही. मळका लेंगा आणि रेघारेघांचा धुवट शर्ट घातलेले हे गुडघ्या एवढं पोर मास्तर कसे असेल? लंगोटी लावून ज्याने शाळेत जावे आणि थुंकीने पाटी पुसावी अशा पोराला मास्तर म्हणेल कोण? जरी म्हणाले तरी त्याला मास्तर करील कोण? छे, काहीतरी सांगणे. मला आपल्या लहान वयाबद्दल, धोतर कोट न घातल्याबद्दल विषाद वाटला. भाषेत जोर आणून मी म्हटलं, हो, माझी नव्यानं नेमणूक झाली आहे. आजपासून मास्तर म्हणून मी इथं रुजू झालो आहे. हातात आडवा घेतलेला भाला त्याने झेंड्यासारखा समोर टेकला आणि तुच्छतेने म्हटलं, आता काय करायचं गा मास्तर? शाळा चालतीये कुठं होतं? पोरं हायती कुठं वाडीत? सरकारला काही ठावं नाही व्हय? रिकामा फाजीलपणा. आणि फटका नीट खोचीत तो निघूनही गेला. जाता जाता पुन्हा एक वार धुळीत थुंकला. अरुंद गल्लीतून तो जाईपर्यंत मला तिकडे बघत राहण्याचे धैर्य झाले नाही. मी फार ओशाळलो. शाळेत फाटकी चड्डी घालून जाताना जसे मेल्याहून मेले व्हायचे तसे झाले. तेवढ्या एकाच प्रसंगाने माझे धैर्य, उमेद, उत्साह वितळून टाकला.
असेच माघारी जावे आणि या नोकरीचा राजीनामा द्यावा, हे आपल्याला जमणार नाही. इथे शाळा भरणार नाही, मुले येणार नाहीत, मास्तराचा, शाळेचा, शिक्षणाचा इथे काही उपयोग नाही असे मला वाटू लागले आणि उदासवाणा चेहरा करून मी लिंबाच्या पारावर बसून राहिले. मघा लागलेल्या तहानेचा, भुकेचा काही वेळ मला विसर पडला. उन्हात तळपणाऱ्या या गावात यावेळी मी कशाला आलो असे वाटून मला फार एकाकी वाटू लागले. आणि मग मिशा पांढऱ्या झालेला एक म्हातारा हातातील काठी टेकीत रानाकडून आला. त्याच्या भुवया सुद्धा पांढऱ्या झाल्या होत्या. खांद्यावरचे जाडजूड कांबळे त्याने रुपयाचे कडे असलेल्या हातांनी बळकट धरले होते. जोड्यातले पाय ओढीत तो आला. माझ्या पुढे थांबला. कपाळावर हात घेऊन त्याने मला निहाळले. खाणाखुणा पटण्यासाठी चुकले मेंढरू निहाळावे तसे निहाळले. म्हटलंय, हत का बसला रे बाळा? मी म्हणालो, मी मास्तर आहे. आजपासून माझी नेमणूक इथं झाली आहे. अरे, मग मास्तर असून हत का बसतोस? शाळेत बस. म्हाताऱ्याच्या या बोलण्याने मला थोडासा धीर आला. मघाच्या भालाईतासारखा हा नाही असे वाटले. मला शाळेची इमारत कुठे तेही नीट ठाऊक नाही. यावर समोरच्या लांबलचक चावडीकडे हातातली काठी करून म्हातारा म्हणाला, ती नवं का शाळा? चावडीतलं 2 खण शाळेचं. ही? हां, जा बस तत. एकटा बसून काय करू? पोरं कुठे आहेत? पोरं गेली गा शेरडा माग. पर येते आली. काय रानातच राहतात. पण शाळा भरणे इतकी आहेत तरी का? आहेत, बक्कळ आहेत. आणि हुत्याल की. दरसाल 10 येईल लगीन उभं राहतंय. पोरं हुत्याल. तू शिकवायचं काम कर म्हणजे झालं. त्या बोलण्याचे हसू आले. पाराखाली उडी टाकून मी पिशवी घेतली आणि म्हटलं, मला पाणी कुठं आहे ते सांगा, म्हणजे जेवण करीन. भाकरी आणलात बरोबर. म्हातारा म्हणाला, पाण्याची वरड आहे गा वाडीला. उन्हाळ्यात पार वाळवण होतं. एक वेळ हाय तो तिकडं बघ. मी गल्लीतून समोर पाहिलं. गावाबाहेर दगडचुण्याने बांधलेला हेळ दिसला. आमच्या धनगराचं पाणी चालत असेल तर बघ, देतो. मी म्हणालो, न चालायला काय झालं? पण तांब्या मिळाला तर मी घेऊन येईन. पण म्हाताऱ्याने तिथे उभ्या राहिलाच हाक मारली, अगं ये अंजे, पाण्याचा तांब्या आण भरून मास्तराला. लांब गल्लीतून एका घरातून कोणीसे बाई माणूस डोकावला. म्हाताऱ्याने परत ओरडून तेच सांगितलं आणि मग आम्ही दोघेही शाळेपाशी आलो. तालुक्याच्या मास्तरांनी माझ्यापाशी चावी दिली होती. ते म्हणाले होते, चार्ज देण्यासारखं काही काम नाही. पोरच नाहीत तिथं तर शाळा कसली? ही चावी घेऊन जा आणि चार्ज दिला म्हणून मी रिपोर्ट करतो. कुलूप काढून मी शाळा उघडली. कुबट भपकारा आला. खालची उंच सखल जमीन उखनली होती. धुळीने आणि चिमण्यांच्या पांढऱ्या विष्टेने भरून गेली होती. खांद्यावरचे घोंगडे काढून म्हाताऱ्याने त्यानेच तो कचरा लोटला. तो आम्हा दोघांच्याही अंगावर आला. त्या खाटाने मला ठसका लागला. थोडीशी जागा स्वच्छ झाल्यावर त्यावर म्हाताऱ्याने घोंगडे टाकले. अंथरले नाही, तसेच आपले टाकले आणि म्हटले, बस. आणि मग हात खाली टेकून तोही बसला. काठी बाजूला आडवी ठेवीत म्हणाला, हां, सोड भाकरी. पाणी आणील आता पोरगी. मी पिशवी घेतली. जुन्या धोतराच्या फडक्यात बांधलेल्या भाकरी सोडल्या. तुम्ही खाता का बाबा? आपल्या सुरकुतला चेहरा हसरा करून म्हातारा म्हणाला, आम्ही आता पतू राहतो होय. 2 बार होऊन 3रा वखत आला, खा तू. मला थोडे संकोचल्यासारखे झाले, पण भूक संकोचाला जुमावणारी नव्हती. कोणीतरी एक काळीभोर पोरगी आली. बाहेरूनच तिने उंबरट्यात पाण्याचा तांब्या ठेवला आणि माझ्याकडे थोडे बघून ती निघून गेली. एक गुडघा उभा करून बसलेला म्हातारा कमरेची तंबाखूची पिशवी काढून तिथं बोटे घालू लागला. भुकेल्या पोटी मी भराभर घास घेत राहिलो. घेता घेता त्या म्हाताऱ्याकडे पाहू लागलो. डोक्याचे मुंडासे सोडले, अर्धे धोतर सोडले तर त्याच्या अंगावर काही नव्हते. ज्या मातीत तो दिवसभर मेंढरामागे हिंडत असेल त्या मेंढराप्रमाणे त्याचाही रंग काळाभोर होता. अंगकाठी सडसडीत होती. उघड्या पायांवर झाडेझुडपे लागून पांढरे धोट फरकाटे उठले होते आणि म्हातारा फार पिकला होता. कबुतराच्या पिसाऱ्यासारखा भुवया, पांढऱ्या घोट, भरघोस मिशा, बोट वाढलेली पांढरी दाढी आणि छातीवरचे पांढरे कुरळे केस. वयाचा अंदाज बांधणे कठीण होते. पण म्हातारा फार थकला होता. चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे होते. हातापायावरच्या शिरा फुगल्या होत्या. जागी
टळल्या होत्या. तमाखू गालात धरून पिशवी नीट बांधता बांधता त्याने विचारलं, गाव कुठशिक तुझं? मी म्हणालो, आहे इथेच जवळ, विभूतवाडी. तिथला कोण तू? मी जरूर ती माहिती सांगितली. त्याने कुणाकुणाची ओळख सांगितली. मग तू आमच्यापैकीच आहेस असं म्हणून माझ्या पाठीवर हात टाकला आणि थुंकायला यावे म्हणून तो बसल्या बसल्या सुमऱ्यापाशी सरकला. मला पुष्कळच धीर आला. या धनगरी खेड्यात मी अगदीच एकाकी नाही, जवळ येऊन बोलणारे, आपुलकी दाखवणारे कोणीतरी आहे. अशी 10-5 माणसे निघाली तरी मला इथे राहणे सुसह्य होईल असं वाटले. जरा वेळाने निरोप घेऊन म्हातारा रानात निघून गेला. मी एकटा उरलो. शाळेच्या तुळ्यांवरून पूर्वीच्या मास्तरांनी निरनिराळ्या म्हणी खडूने लिहिल्या होत्या. पूर्व पश्चिम दिशांना त्या त्या नावाच्या रंगीत पाट्या डकवल्या होत्या. आढ्याला शेराची एका फांदी टांगली होती. तिच्यावर चिलटांचे पुंजके बसून राहिले होते. किचलातून जागा मिळेल त्या ठिकाणी चिमण्याने घरटी केली होती. त्यातून वाखांचे दोर चिंध्या लोंबत होत्या. इथे तिथे फडफडून चिमण्या चिवचिवीत होत्या. एक टेबल, एक खुर्ची, फळा हे साहित्य होते. टेबलाला लागून लाकडी पेटी होती. ती उघडून बघितली. फळा पुसायचे फडके, रूळ, जुने रजिस्टर, हजेरी बुक, खडूची रिकामाची बॉक्से, दौत, टाक, सटर फटर. पिशवीतून आणलेली चादर काढून खाली अंतरली आणि चिलटांचा कहार वाचवण्यासाठी डोक्यावर धोतर घेऊन पडलो. असे एकाएकी पडणे काही नवीन नव्हते, पण माणूस काणूस नसलेल्या उन्हाने तळणाऱ्या गावाने, त्या रिकाम्या शाळेने मी जास्तच एकाकी झालो. चिमण्या ओरडत होत्या. एखादी चिमणी चिवचिवली म्हणजे ऐकायला बरं वाटते. पण 10-5 चिमण्या सारख्या ओरडू लागल्या, फडफडू लागल्या तर नको नको होत्या. पण त्याच्यावर उपाय नव्हता. दार बंद केले तरी भिंतीवरून आत वाट होती. डोळे मिटून मी पडलो. चालण्याचे श्रम, जेवण, सावली यामुळे गुडूप झोपून गेलो. त्या गडद झोपेतून जागा झालो. पडल्या पडल्याच उघड्या दारातून मी समोर बघितले तेव्हा दिवस फार मावळला गेला होता आणि रानातून परत येणाऱ्या मेंढरांचा गलका ऐकू येत होता. मी फार वेळ झोपलो होतो आणि उद्यापही उठावे असं वाटत नव्हते, कारण माझे पाय विलक्षण दुखत होते. दोन्ही हात डोक्याखाली घेऊन तुळ्यांकडे बघत काही वेळ मी पडून राहिलो. बाहेर मेंढरांचा गलका सारखा वाढत होता. मेंढक्यांनी घातलेल्या उंच आरोळ्या लांबून जवळून ऐकू येत होत्या. धनगरी कुत्री भुंकत होती, कोंबडे आरवत होते, माणसे बोलत होती आणि चिमण्या कावळे गोंधळ करीत होते. मघा दुपारी निर्जीव वाटणारे गाव एकदम जिवंत झाले होते. विलक्षण जोमाने हलू लागले होते. मी बाहेर आलो. पटांगणात येऊन उभा राहिलो. त्या वाटेने मी आलो तो भलाईत आला. ज्या वाटेने मी आलो तो भलाईत आला आणि तो म्हातारा आला. त्या सर्व वाटा येणाऱ्या मेंढरांनी भरून गेल्या होत्या. खाली माना घालून ती जनावरे भराभर चालत होती. त्यांच्या पायांचा दबका आवाज येत होता. धूळ उडत होती. धुळीवर शेकडो खूर उठत होते आणि धोतर खोचलेले काळेभोर धनगर खांद्यावर अडवी काठी टाकून तोंडाचे चमत्कारिक आवाज करीत त्यांच्या मागून येत होते. त्या मेंढरांच्या लोंढ्यातून शेरडे होते. केसाळ कुत्री होती. पश्चिमेकडे तांबडे भेडक झाले होते. पूर्वेकडे वारा वाहत होता. पांढऱ्या ढगांचे लहान लहान पुंजके तांबड्या पश्चिमेकडे, निळ्या काळ्या पूर्वेकडे पसरले होते. जमिनीप्रमाणे आभाळातही पांढरी मेंढरे वाडग्याकडे चालली होती. लेकूरवाळ्या मेंढ्या धावत धावत आल्या. 8-10 दिवसांची त्यांची पोरे घरी राहिली होती. ती डांगुळ्या पायावर शरीरे तोलीत चालू लागली. पातळ गुलाबी जिभा बाहेर काढून कातर आवाजात ओरडू लागली. मेंढरांचा घोळका आल्याबरोबर कासे शिरून ढुशा देऊ लागली. घरोघरी रानातून परत आलेल्या धनगरणींनी चुली पेटवल्या. काडाच्या छपरातून त्यांचा धूर आभाळात चढू लागला. मेंढरे कोंडण्याच्या खटपटीस लागले. बघता बघता गर्द काळोख झाला. मेंढरांचा गलका, कावळे चिमण्यांची गजबज, माणसांच्या हाळ्या सारे विरून गेले. शाळाबाहेरच्या जोत्यावर पाय खाली सोडून मी बसून राहिलो. वर चांदण्या चमकत होत्या. खाली दिवे लुकलुकत होते. वाऱ्याच्या थंड झुळका येत होत्या. कुणीतरी अंधारातून आले आणि समोर एका बाजूला असलेल्या मारुतीच्या लहान देवळात दिवा लावून गेले. त्या उजेडात जाऊन भाकरी खावी आणि पोरीने दिलेल्या पाण्यातले उरलेले पाणी प्यावे असा विचार मनात आला, पण शरीराने अंमलात आणला नाही. खांबाच्या तळखड्याला टेकून मी त्या अंधाराकडे बघत बसून राहिलो. आता इथून पुढे 3 वर्ष माझे गाव हेच होते. इथेच मला राहायचे होते. या मंडळीत मिसळायचे होते. त्यांचा विश्वास, प्रेम मिळवायचे होते. प्रतिष्ठा मिळवायची होती. आणि हे सारे करता करता उखणून उकिरडा झालेली
चिमण्यांच्या विष्ठेने आणि चिलटांच्या वासाने भरलेली ती शाळा नावारूपाला आणायची होती. पोरे जमवायची, त्यांना शाळेची गोडी लावायची, आपण गावात राहायचे आणि प्रतिष्ठा मिळवायची. या सर्वात मोठी अडकाठी म्हणजे माझे पोरसवदा वय आणि किरकोळ अंगकाठी. आणि हे असे आडमुठे गाव, जिथे आजपर्यंत 10-5 मुले कधी नियमित शाळेत आली नाहीत ते गाव. हे कसे जमणार, कसे निभणार? समोर पाय वाजले. मारुतीच्या देवळातल्या दिव्याचा मंद पिवळा तांबडा उजेड बाहेर आला. त्याच्या पार्श्वभूमीवर कुणी काळी आकृती दिसली. मला अंधारात काहीही दिसत नव्हते. केवळ कोणीतरी जवळ आले एवढेच दिसले. मी थोडा ठसकलो. कोण? मास्तर बसलाय काय? मी म्हातारबाबाचा आवाज ओळखला. होय, या. भाकरी खाल्लीस का? नाही, खाईन आता. हे दूध आणलंय बघ शेरडाचं. जोत्यावर भांडे ठेवल्याचा आवाज मी ऐकला. त्या दिशेने पुढे हात केला तेव्हा हाताला भांडे लागले. दरम्यान आणखीन कोणी अंधारातून आले आणि खाकरून खोकरून पायरीवर बसले. म्हाताऱ्याने विचारले, कोण आहे? मी हो, कारभारी. आनंदा? हां. आले का? मास्तर अंधारात बसलाय, घराकडे जाऊन चिमणी तरी आण जा. कोण मास्तर? म्हाताऱ्याला सुरुवातीपासून सगळे सांगावे लागले. कोण मास्तर, कशासाठी आला आहे, केव्हा आला आहे, कुठला, कुणाचा, या सर्वाची उत्तरे कारभाऱ्याने दिली. आनंदाने ऐकून घेतली आणि मग तो चिमणी आणण्यासाठी निघून गेला. तांब्या, भांडे, दिवा, अंथरूण या वस्तू अतिशय आवश्यक होत्या. त्या मी येताना आणायला पाहिजे होत्या, पण ध्यानी आले नाही. आनंदा रामोशी चिमणी आणण्यासाठी निघून गेला. तो माघारी येईपर्यंत आणखीन 10-12 माणसे आली आणि घोंगडी टाकून खाली धुळीतच बसून राहिली. एकमेकांच्या बोलण्यावरून त्यांना ओळखी पटल्या. कोणाचे तरी मेंढरू लांडग्याने मारले होते. त्याविषयी तपशील पुरवले गेले. ती लांडग्यांची मादी कुठल्याशा तालीत व्याली आहे, तिची छावणी तिथे आहे, रात्री जाऊन मारली तर कहार चुकेल असे बोलले गेले. कोणीतरी त्याची चेष्टा केली. जनावर असे सापडणे शक्य नाही, ते नेहमी फिरते असते असे त्याचे मत पडले. आणि हे सर्व झाल्यावर कुणा माणसाने बातमी आणली की ते मेंढरू लांडग्याने नाही, कुत्र्यानेच मारले. ते कुत्रे अमक्या तमक्याचे आहे आणि ही घटना अमक्या तमक्याने बघितली. फेटाचा शेव आडवा धरून आनंदा रामोशी चिमणी घेऊन आला. त्या उजेडात 12पेक्षाही अधिक माणसे धुळीत बसल्याचे माझ्या ध्यानी आले. बहुतेक सर्वांच्या अंगात अंगरखे नव्हते. बहुतेक सर्वापाशी जाड घोंगड्या होत्या आणि कुणी त्या बोळा करून खाली टेकायला घेतल्या होत्या, तर कुणी अंगावर टाकल्या होत्या. क्वचित एखाद दुसरा खोळ घेऊन बसला होता. शाळेत जाऊन आनंदाने आणलेल्या चिमणीच्या उजेडात मी खाऊन घेतली आणि बाहेर आलो. कारभाराने विचारले, खाल्ली भाकरी? मी म्हणालो, हां. खाकऱ्या खोकऱ्यांवरून अद्यापही सवा बसून होती हे कळले. एक वार आतील चिमणी बाहेर आणावी असे वाटले, पण ती वाऱ्याने राहिली नसती आणि माझ्याशिवाय कोणालाही त्याची जरूरही वाटत नव्हती. माझ्या शेजारी बसलेला आणि बाळा म्हणून माझ्याशी बोलणारा हा पिकला म्हातारा गावचा कारभारी आहे हे मला ह्या वेळेपर्यंत जाणवले होते. लोक त्याचा उल्लेख कारभारी म्हणून करीत होते. काही वेळाने न दिसणाऱ्या सभेला उद्देशून कारभारी म्हातारा म्हणाला, अरे मास्तर आलाय, पोरासनी धाडा उद्यापासनं शाळेत. कोणीतरी खाकरून थुंकले. हलक्या आवाजात शेजाऱ्यांशी बोलल्यासारखे कोणी बोलले, कुठं आहेत गावाला पोरं? म्हातारा आवाज चढवून म्हणाला, मग काय वांझोटाचं आहे का रे गाव? तसं नाही, पण शाळेत यायला मोकळं असं पोर हाय कुठं? एक सुधीक नाही, सगळी कामातच आहेत म्हण की. नाही, पर मेंढरा मग शेरडा मागणं जातात हो, रिकामं कोण आहे? क्षणभर उलटे प्रश्नांचा आणि उत्तरांचा गलगला वाढला. मग मी म्हणालो, 6 वर्षापुढची मुलं शेरडामागं जातात, ती एकटी जातात का? कुठली जातात? रानामाळात हिंडतात थोरल्या भावामागं. लहानगी असली की 2-3 मिळून शेरडामागं जातात. मग अशी मुलं असतील ती पाठवा. त्यांना लिहाय वाचायला आलं तर काही तोटा होणार नाही, झाला तर फायदाच होईल. लांबून तमाकुने कमावलेला आवाज आला, आणि त्याला पोटाला गा. मला क्षणभर उत्तर सुचले नाही. मुले शाळेत आली तर त्यांना पोटाला कोणी घालावे कसे, हा प्रश्न मला कधी जाणवला नव्हता. लहान मुलांना आईबाप मिळवून खाऊ घालतात अशी माझी समजूत होती. पण म्हाताऱ्याने परस्पर उत्तर दिले. तो म्हणाला, पोटानं मरू लागली तर माझ्या घरी ये,
जोंधळे घालीन तुला पायली भर. बायली ज्या त्या कामात तिरकस तुंबा आहेच तुमचा. चांगली पंत सरकारनं शाळा दिली, मास्तर दिला, तर शिकायचं का जाते रे तुमचं. मग मात्र सर्वांनी सूर बदल. पोरं कोणाकोणाला पाठवता येतील त्याची चर्चा झाली. आमचा सदा येईल, आमचा महादा येईल, तुमचा तुका येईल, ह्यांचा सखा येईल. असे करता करता 10-12 मुले जमली. कारभारी म्हणाला, झालं का मास्तर तुझ्या मनासारखं, लाग उद्यापासून उद्योगाला. चर्चेचा शेवट असा झाला. दरम्यान कोणी घरी जाऊन आले होते. मंडळी आता जातील मग जातील म्हणून मी बसलो होतो, पण इकडच्या तिकडच्या कथा निघाल्या. पाऊस पाणी, कुर्ण, मेंढर माझे केस तुझे कसे, मेंढरे माझे कसे तुझे कसे हे सुरू झाले. मी हलकेच कारभाराला म्हणालो, बरं आहे मग मी पडू का. हां पड, पोरं येताल सकाळी, काळजी नगर. आज जाऊन चादर अंतरली आणि धोतर पांघरून पडलो. चिमणीला निरोप दिला. बाहेर बोलणी चाललीच होती. माझा डोळा लागला. मध्ये जागा झालो तेव्हा बाहेर चांद उगवला होता आणि मंडळींपैकी कुणी चावडीत, कुणी तर कुणी त्या पटांगणात बसल्या जागी घोंगडे खालीवर घेऊन मुरगाळली होती. आकाश निरभ्र होते आणि सुरेख चांदणे पडले होते. बाहेर मी बराच वेळ उभा राहिलो. समोर गावाच्या कडेला 2 बुटकी छपरे होती. त्यांच्या सावल्या पडल्या होत्या. मधल्या बोळातून पलीकडच्या दगडांचा खिळगा दिसत होता आणि त्या पलीकडे मोकळे रान होते. लांबच लांब पसरलेले रान, दूर फिकट दिसणारी झुडपे आणि जिथे मी उन्हात येऊन बसलो ते लिंबाचे झाड शांत उभे होते. त्याच्या वरच्या टोकाला 4 पांढरेशुभ्र बगळे स्तब्ध बसले होते. मला येऊन 8-15 दिवस झाले होते आणि उद्यापही शाळेत मुले येत नव्हती. शाळा भरत नव्हती. कधी एखादे दिवस 2-3 मुले येत तास अर्ध्या तास झाला की कंटाळत लघवीचे निमित्त करून बाहेर जात आणि पुन्हा परत येत नसत. त्यातून एखादे नियमित येऊ लागले तर कधी बाप तर कधी आई येऊन भाकरी खाण्याच्या निमित्ताने बोलावून नेई आणि त्याला शेरडामागे रानात धाडून देई. टंगळ मंगळ केल्याबद्दल क्वचित मुलाला दटावले तर तो रडू लागे आणि घरी असलेली त्याची आई धावून येई. बाबा तुला लेकरं बाळ नाहीत का, मातीत बसली ती साळा, पोरा तू चल आपला घरी, असे म्हणून चक्क मुलाला हाताला धरून निघून जाई. अशी शाळा चालली होती. रोज मंडळी सावळीपुढल्या पटांगणात जमत. त्यांच्या पुढे ही गोष्ट काढली की म्हणत, अजून पोरासनी सवय नाही, 1-15 दिवस जाऊ द्या. ते जाऊ देण्या वाचून मी तरी काय करू शकत होतो. दरम्यान कारभाराने एक लहानसे घर मला दिले होते. त्यात मी माझे विराळ केले, म्हणजे दगड मांडून चूल केली. रविवारी गावी जाऊन 2 भांडी कुंडी आणली आणि हाताने करून खाऊ लागलो. एके दिवशी रात्री भाला घेऊन दादू आला. चिमणीच्या उजेडात वळकटीला टेकून मी उगाच बसलो होतो. तो आला आणि सतरंजीवर ऐसपैस बसला. हातातला भाला भिंतीच्या कोपऱ्यात ठेवून म्हणाला, ही जागा आली म्हण की तुझ्या वाट्याला. आतापर्यंत या लोकांच्या निबर बोलण्याची सवय मला झाली होती. आदरात येती बहुवचन हा प्रकार त्यांना ठाऊक नव्हता. बरे ते प्रेमाने विशेष ओळखीने असेल तर कानांना वाईट लागत नाही, पण कुणीही अनोळखी धनगराने का गा मास्तरा म्हटलं की मला कसेसे वाटे. त्या दादूने तसं म्हणताच ते मला फार लागले. खिशातून चिलीम काढून त्याने तंबाखूने भरली. सांडू नये म्हणून पायाचा अंगठा आणि त्या शेजारचे बोट या दोन्ही पकडी ती उभी करून ठेवली आणि मोकळ्या हाताने चकमक मारून गुल पेटवला. पेटता गुल चिलमीवर ठेवून फकफक लहान झुरके मारले आणि मग धुराचा लोट सोडला. पोटात गेलेल्या कडक धुराने त्याचे डोळे ओले झाले. पहिल्या भेटीपासून या माणसाविषयी माझ्या मनात आडी निर्माण झाली होती. त्यात चौकशी करता मला कळले की केवळ टिवल्या बावल्या करून हा माणूस जगत होता. गावावर त्याचे वजन होते. तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी बसवूट होती. थोडेफार लिहाय वाचायला येत असल्यामुळे पुष्कळ वेळा त्याला गावकरी सल्ला विचारत. नाकातोंडातून धूर सोडून त्याने चिलीम विझवली आणि पुन्हा खोलीत नजर फिरवून म्हटलं, तुझ्या अगोदरचा मास्तर ह्याच खोलीत राहत होता. त्या मास्तराने गावात काही खवडव केली म्हणून त्याला मार बसला. गावातल्या लोकांनी त्याला बेदम मारले असे मी उडत उडत ऐकले होते. त्याची आठवण होऊन पोटातून भीतीची कळ उठली. तरीही तोंडावर काही न दाखवता मी म्हणालो, असं का. पण माझा आवाज घाबरलेल्या मेंढ्यासारखा आला होता. नीट नोकरी करायची सोडून गावात दादागिरी करायला लागला. पार चुलीपर्यंत पोचला आमच्या. मी ताकीद दिली 2-4 वेळा. म्हणलं, आमच्या बायांकडं पोरीबाईंकडं डोळा उचलून बघू नकस.
गोष्ट बरी होणार नाही. पण ऐकलं नाही त्यानं. त्याला वाटलं मी सरकारी नोकर आहे. ही येडी धनगर माझं काय करणार? या मरणानंच मेलं फुकाट. एवढं बोलून त्यानं आपला निबरट चेहरा खुशीने उजळवला आणि आपले तांबडे डोळे माझ्यावर फिरवले. मी दबकून गेलो, सावरून बसलो. कोपऱ्यातला भाला घेऊन त्याने जवळ ठेवला आणि पुन्हा म्हटले, असाच बसला होता हीच वेळ. मी आलो आणि एक नाही दोन नाही सरळ हा भाला उलटा घेऊन ठोकला पडस्तोवर. धोतर वलं झालं त्याचं. माझं पाय धरायला लागला, रडायला लागला. पण मी रागाला गेलेलो. 10-5 टोले हाणून तो जेव्हा जमिनीवर निपची पडला तेव्हा म्हणालो, मुकाट पोरं शिकव गावात. टगेपणा करायला लागलास तर भोगसून मारीन जीव. चिमणीचा तांबडा उजेड बालट्याच्या हडक्या तोंडावर पडला होता. मिशा पिंजारल्या होत्या आणि विडीने काळा पडलेला ओठ त्याने फारोळ्या दाताखाली दाबला होता. मला काय बोलावे हे सुचेना. अभावितपणे हा हा करून मी हसलो आणि दरवाजाकडे पाहिले. यावेळी कुणीतरी यावे असे मला वाटले, पण बाहेर दाट काळोख होता. मिशा साफ करून दादू म्हणाला, हसू नकस मास्तरा, ही हसण्यासारखी गोष्ट नाही. तू नवा आला आहेस. नीट आपलं काम कर. गावात चबाढब करू नकस. पोरं साळत आली तर त्यासनी शिकव. गावाला शिकवायच्या भानगडीत पडू नकस. जमिनीवर ठेवलेली चिलीम छापी चकमक उचलून त्याने गोल अंगारक्याच्या खिशात घातली. भाला उचलला आणि छाती काढून तो बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. काही वेळ मी गप्प बसून राहिलो. माझ्या कपाळावर घाम आला होता. श्वास चोरटा झाला होता. पटकन उठून दार दडपावे आणि कडी घालावी असे मनाला आले. पण ही क्रिया माझ्या हातून घडली नाही. खोलीतील घोंगड्यावर मी पालथा पडलो. काही वेळ गेला आणि उघड्या दारातून कोणी आत आल्यासारखे वाटले. माझ्या मानेवरचे केस उभे राहिले. भीतीची सनक मणक्यातून गेली. झटकन उठून बसलो आणि समोर बघू लागलो. बाहेरच्या काळोखातून 22 वर्षाचा एक दांडगा दुंडगा माणूस आत आला आणि मुकाट्याने उंबऱ्यालगत भिंतीला टेकून बसला. तो माझ्या ओळखीचा नव्हता. आजपर्यंत गावात त्याला मी कधी पाहिलं नव्हतं. गोगऱ्या आवाजात मी विचारलं, कोण आहे? मी आयबू. मला काही बोध झाला नाही. पावसाने भिजणाऱ्या कुत्र्यासारखा आत येऊन बसणारा हा आयबू कोण हे माझ्या लवकर ध्यानात आले नाही. तो मात्र गुडघे उभे करून आणि हाताची मिठी त्याच्या भोवती घालून गप्प बसला होता. मग त्याने तोंड वळवून माझ्याकडे बघितले. चिमणीच्या उजेडात त्याचे बारीक डोळे, हसरा चेहरा मी बघितला. इथलाच का? नाही, मी एकतपूरचा. एकतपूरचा? लांब आलास इकडं. कुणाकडे उतरला आहेस इथे? आयबूने डोक्यावर दाबून बसलेली टोपी काढली आणि खाली जमिनीवर ठेवली. दोन्ही हातांचे तळवे जोडून सर्व खोलीतून नजर फिरवली आणि म्हटले, मला कुणी नाही. पोटामागं गावोगावात हिंडतो. आज इथं आलो. शाळेपुढं लोकांनी सांगितलं, मास्तर आहे क्लास, जा त्याच्या सोबतीला. आलो. आणि त्याची माझी ओळख अनेक दिवसांची, अनेक वर्षांची आहे असे मला वाटले. फुगीर गालांचा आणि तांबड्या नाकाचा आयबू का हिंडत असेल, कसा जगत असेल याचा विचार मला करावा लागला नाही. तू गाव का सोडलास? इथे नेमका कसा आलास? काय करणार आहेस? कुठे राहणार आहेस? अंगावरच्या कपड्यांशिवाय तुझ्यापाशी दुसरे काहीच कसे नाही हे प्रश्न मला विचारावे लागले नाहीत. अंगातल्या कुडत्याच्या चिरफाळ्या झालेल्या मुसलमानी चोळणा घालणाऱ्या आयबूची न माझी जास्त भाषा झालीच नाही. सकाळच्या न्याहारीसाठी ठेवलेली एक भाकरी मी काढली. वर थोडे तिखट आणि तेल घातले आणि ती त्याच्या हाती दिली. बसला होता त्या स्थितीत त्याने एका हातावर ती बोलबोल म्हणता संपवली. मटमट आवाज करणारे त्याचे तोंड गप्प झाले. तांब्या भरून दिलेले पाणी तो ओंजळ लावून प्यायला. उंबऱ्याच्या खाली उतरून चूळ खळखळून आला. भिंतीला लागून त्याने तो मोकळा तांब्या पालथा घातला आणि भाईला तोंड पुसून परत इकडे तिकडे बघत पहिल्यासारखा बसून राहिला. आड्याकडे बघत मीही 5-10 मिनिट वळकटीला टेकून पडून राहिलो आणि आयबूचे जड श्वास येऊ लागले. त्या स्थितीत गुडघ्यात मान घालून तो झोपला होता. निवारा मिळाला, पाणी पिण्यापुरती भाकरी मिळाली. गडद झोप लागली. मी खालचे घोंगडे काढून त्याच्याकडे टाकले. ते अंगावर पडताच तो जागा झाला. जड झालेल्या डोळ्यांनी त्याने एक वार माझ्याकडे आणि एक वार त्या घोंगड्याकडे बघितले. मी चादर अंथरून त्यावर पडलो आहे हे ध्यानी येताच त्याने घोंगडे घेतले. अर्धा भाग खाली घेतला, अर्धा अंगावर घेतला. दूध भात खाऊन मांजर झोपते तसा आयबू झोपला. बेताबेताने घोरू लागला. मला वागवणाऱ्या त्या दादूला
यापुढे भाला वागवणाऱ्या त्या दादूला यापुढे मुळीच भीक घालायची नाही असा निश्चय मी स्वतःशी केला. मुळात मी भित्रा माणूस मुळीच नव्हतो. गेल्या एवढ्या टिचभर आयुष्यात मी अनेक भलेबुरे अनुभव घेतले होते. सामान्य मुलाच्या वाट्याला क्वचित येईल असले आयुष्य भोगले होते, पण त्या मानाने हा अनुभव वेगळा होता. म्हणून एकदम मी गांगारून गेलो. पण त्या गांगारण्याची उलटी प्रतिक्रिया म्हणूनच की काय विलक्षण बेरडपणा माझ्यात आला आणि वारा येण्यासाठी खोलीचे दार मोकळे सोडून आयबू इतक्याच निष्काळजी मनाने मीही गडद झोपी गेलो.